रामराम मंडळी आणि नमस्कार मित्रांनो. आज शनिवार आहे आणि आपण आलो आहोत वसईला. वसईला येण्याचं कारण असं की आज आपण भेट देणार आहोत SD रिसॉर्टला. दररोजच्या स्ट्रेसमधून बाहेर येऊन थोडंसं फन आणि थोडंसं स्ट्रेस रिलीज करण्याचा प्रयत्न. आणि SD रिसॉर्ट म्हटल्यावर वसईला वेस्टला यावं लागतं तुम्हाला. आणि स्टेशनपासून वसई स्टेशनपासून जवळपास मी गुगल मॅप लावला तर 20 मिनटावर आहे. आता बघूया, मी अजून भेट दिलेली नाही, पहिल्यांदाच चाललो आहे. तर त्याच्यामुळे मलाही माहीत नाही की SD रिसॉर्ट नक्की कसं आहे किंवा काय आहे, क्वालिटी कसं आहे. तर ऑनलाईन तर टॉप नॉच, पण तिकडे गेल्यावर नक्की कळतं की नक्की कसं आहे रिसॉर्ट. आणि आज थोडासा घोळ आहे, आज रॉ होईल व्हिडिओ, कारण का माईक आपण बॅगेत विसरलो आहोत. सो बघूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया आणि किती मजा होते आणि किती नाही हे पाहूया. आणि SD रिसॉर्ट करून आपल्याला रिप्लाय कसा भेटतो किंवा कसा नाही हेही कळेल. तर व्हिडिओमध्ये राहा. राईट 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 तर थोडंसं मॅपिंग आहे पहिल्यांदा आल्या कारणाने. थांब रे, जरा जरा थांब, जरा थांब. तर भेटूया आपण डायरेक्ट आता SD रिसॉर्टला. मध्ये बघूया, एक रोडची झलक तुम्हाला दाखवेनच. वसई स्टेशनपासून स्ट्रेट आल्यानंतर माझ्या मागच्या साईडला बघाल रोड आहे. आणि आता एक पोलीस चौकी गेली. पोलीस चौकीपासून राईट गुगल मॅपवर टाकाल तर दोन्ही साईडला तुम्हाला मॅपिंग दाखवतील. पण मे बी जिथून गर्दी कमी असेल त्या साईडने तुम्हाला मॅप शो करेल. सो मी लेफ्ट राईट दोन्ही पण जागेवरून तुम्ही SD रिसॉर्टला जाऊ शकता. तर आपण भेटूया डायरेक्ट रिसॉर्टवर, कारण का माईक नाही आहे आणि तुम्हाला ऑडिओ क्वालिटी ओके भेटेल. त्याच्यामुळे मला कॉम्प्रोमाइज करायचं नाही. सो भेटूया आपण SD रिसॉर्टला. मित्रांनो, मिनी गोव्यामध्ये आल्यासारखं वाटतंय. वसईमध्ये आल्यावर याचा आस्वाद तर नक्कीच घ्यावा लागेल. असं वाटतं की गोव्यांच्या गल्ल्यातून आपण मस्त बाईक काढल्या आणि फिरतोय. संध्याकाळची वेळ आहे, गर्दी नाही, काहीच नाही. आणि चारी बाजूंना झाडं आणि मोठे मोठे बंगले. मित्रांनो, मोठे मोठे बंगले. हे बघा, लाईन लागल्या नुसते. राईटला. तर मिनी गोव्याची पण मजा घ्या, त्याचे पण शॉर्ट्स टाकतोय मी आणि मी सुद्धा मजा घेतो. तर भेटूया
पुढे 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 लेफ्ट आहे. पुढे राईट आहे. नमस्कार मंडळी. तर आपण आलो आहोत HD रिसॉर्टला. तर तुम्ही मागे बघू शकाल आपण एंटर्डसुद्धा केलेला आहे. आणि हा एरिया आहे तो लॉनचा एरिया आहे, म्हणजे लहान मुलांसाठी पण खेळायला आहेत आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा खूप काही गोष्टी आहेत इथे. लहान मुलंसुद्धा खेळू शकतात, पण लहान मुलांना अडल्ट पूल जवळ जाण्याची परवानगी नाही. आणि जर पोहता येत असेल तरच जा. त्याची जिम्मेदारीसुद्धा रिसॉर्टवाले नाही घेणार. जर पोहता येत नसेल तर तुम्ही पुलापासून लांब राहा. तर स्वतःची जिम्मेदारी स्वतः घ्यायची आहे. मी दाखवतो तुम्हाला इथे काय काय आहे. सगळे इंडोर गेम आहेत. इंडोर गेम तिथपर्यंत सिटिंग अरेंजमेंट पण आहे. आणि रिलॅक्स होण्यासाठी किंवा अजून एक गोष्ट, तुम्हाला जर वेडिंग इथे अरेंज करायची असेल किंवा अदर काही इव्हेंट्स अरेंज करायचे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि खूप मोठं आणि खूप वास्ट असं रिसॉर्ट आहे. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, हा आहे पूल एरिया, सगळ्यांचा फेवरेट एरिया. पण त्याच्यातसुद्धा एक लाईक अडल्ट पूल पण आहे आणि 5 वर्षाच्या वरती मुलांसाठी पूल्स आहे. सो मुलांना पाठवताना थोडं सांभाळून पॅरेंट्सने काळजी घ्या त्यांची आणि एन्जॉय करा. इकडे बघ. नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे वाजले आहेत 10 आणि 9 वाजता जेवण झालं इकडे. जेवण झाल्यानंतर आता हळूहळू रूमच्या दिशेनं आराम करायला थोडा
6ला नाश्ता, 7ला सूप आणि 9ला जेवण, असा काही दिनक्रम होता. आज चला असा काही दिनक्रम होता आमचा. आणि आता रूममध्ये जाऊन बघूया मूवी किंवा काय असं भेटलं तर चांगला फॅमिलीबरोबर. तर छानपणे हा अर्धा दिवस गेलेला आहे. आता उद्याचा दिवस सकाळी बघूया काय आहे. प्लॅनिंग अजून काही केलेलं नाही, पण सकाळी उठल्या जो प्लॅन होईल त्याप्रमाणे पुढे आपण मूव ऑन करू. आणि भेटूया आपण उद्या. आता मे बी मध्ये एक शूट झाला तर होईल शॉर्ट, नाही तर मग सकाळी. सो भेटूया सकाळी आपण. नमस्कार मंडळी, खूप दिवस झाले एक ब्लॉग पेंडिंग होता आपला HD रिसॉर्टचा. तर खूप दिवस पेंडिंग ठेवून आज ॲक्च्युली पाठी माहोल पण चांगला भेटलेला आणि म्हटलं एकदा शूट करून संपवून टाकूया तो व्हिडिओ. तर आम्ही गेलेलो सॅटर्डेला HD रिसॉर्टला आणि तिकडे मे बी 2200 रुपये पर पर्सन असा चार्जेस आला आम्हाला. आणि तिकडे सगळ्या सोयी चांगल्या होत्या. जेवणाबद्दल तर खूपच छान जेवण होतं, पण तिकडे पाण्याचं टेम्परेचर कंट्रोल्ड नव्हतं, त्याच्यामुळे खूप थंड पाणी होतं. आणि लहान मुलांना तर मे बी दुसऱ्या दिवशी सर्दी असेल किंवा तिसऱ्या दिवशी असा प्रकार झालेला. तर जाताना तुम्ही विचार करा, थंडीमध्ये जात असाल तर मुश्किलीने तिकडे तुम्ही स्विमिंग पूलचा आस्वाद घेऊ शकता. पण कसं असतं मित्रांनो, जर पाण्याचं कंट्रोल असतं तर खूपच छान आहे HD रिसॉर्ट. वसईला वेस्टला आहे, खूप आतमध्ये आहे. जर तुम्ही ऑटोने गेलात तर मे बी 400 लागतील. जर तुमच्याकडे ओला किंवा उबर किंवा रॅपिडो, ओला नाही रॅपिडो किंवा उबर हे 2 ॲप असले तर तुम्ही तुमच्यासाठी प्रायव्हेट व्हेकल बुक करू शकता. त्याचं मे बी 200-250पर्यंत चार्जेस होतील. तर HD रिसॉर्टचा हा आमचा काय म्हणतात त्याला, माझ्याकडे शब्द कायम कमी पडत असतात. म्हणजे HD रिसॉर्टमध्ये जाऊन आम्ही हे सगळं अनुभवलं होतं. हा आमचा अनुभव होता. तर मित्रांनो, तुम्ही जात असाल तर तुमची प्रायव्हेट गाडी असेल तर ठीक आहे, किंवा तुम्ही उबर किंवा रॅपिडो या दोघांचा वापर करू शकता. आणि फॅमिलीसाठी खूप छान रिसॉर्ट आहे. स्टेसाठी पण म्हणजे एखादी लेडी गेली तरी तिच्यासाठी काही प्रॉब्लेम होणार नाही असा रिसॉर्ट आहे. तर तिकडे जात असाल तर फॅमिलीबरोबर जा, मजा घ्या, आस्वाद घ्या त्याचा. आणि पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होईल स्विमिंग पूलचा. तर स्विमिंग पूलची मजा मोठी लोक घेऊ शकतात, पण लहान मुलांना थंडी भरेल, एवढं पाणी थंड असतं. सो भेटूया आपण परत अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय जिजाऊ.